प्रभूच्या नावामध्ये आपल्याला पुन्हा एक वार सलाम. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूचा गौरव असो. जसं की तुम्हाला माहित आहे की गेली 3 ते 4 दिवस झालं मला व्हिडिओज टाकता आलेले नाहीत, कारण की मी काही कारणानिमित्तानं बाहेर होतो आणि काही मीटिंग्स, काही सभा झाल्या आणि त्याद्वारे मला बाहेर जावं लागलं आणि म्हणून मला रोज जो आपला शास्त्र अभ्यास चाललेला आहे त्या शास्त्र अभ्यासासाठी व्हिडिओज टाकता आले नाही, त्याची मला नक्कीच खंत आहे. परंतु बऱ्याच वेळेस अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आपल्याला काही गोष्टी अवॉइड कराव्या लागतात. त्याच माझ्या 3-4 दिवसापूर्वी झालेल्या आहेत. आजपासून पुन्हा नवनवीन व्हिडिओ शास्त्राभ्यास आपल्याला पाहावयास मिळेल. जसं की आपल्याला माहित आहे की उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून आपण शास्त्राभ्यासाला सुरुवात केलेली आहे. त्याचे व्हिडिओ करून मी आपणासाठी माझ्या चॅनलवरती अपलोड करत आहे. आजचा आपण 13व्या अध्यायामध्ये, उत्पत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये पोहोचलेला आहोत. आणि प्रियजनांनो, जसं की तुम्हाला माहित आहे, उत्पत्तीच्या 13व्या अध्यायातला पहिला व्हिडिओ, पहिला संदेश जो आहे तो मी ऑलरेडी युट्यूब वरती अपलोड केलेला आहे. नाव दिस इज द सेकंड सर्मन फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड, जेनेसिस चॅप्टर 30. प्रियजनांनो, आपण या अध्यायामध्ये दुसरा संदेश जो पाहणार आहोत तो वचन नंबर 13वा अध्याय 5 आणि 6 वरती मनन चिंतन 5 ते 10 मिनिटासाठी करणार आहोत. कृपा करून स्किप न करता, पुढे व्हिडिओ चलचित्र पुढे न ढकलता कृपा करून संपूर्ण हे चलचित्र किंवा हा व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला योग्य आणि व्यवस्थित बायबल स्टडी प्राप्त होईल. 13वा अध्याय उत्पत्तीचा 5वं आणि 6वं वचन. अब्रामाबरोबर लोट जात होता, त्याची ही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज आपण पाहत आहे की एक सुंदरसं वचन. बऱ्याच वेळेस या वचनांच्या वरती आपण मनन चिंतन केलेलं आहे आणि पुढे येताना सुद्धा करत राहू आणि वेगवेगळ्या यातून बायबल स्टडीज आपल्याला मिळत आहेत. प्रियजनांनो, सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट विश्वासानुसार आज जे हे वचन आपल्याला आम्ही वाचलेलं आहे, हे स्पष्टपणे आपल्याला दाखवते किंवा इलिस्ट्रेशन करते किंवा समजून सांगते किंवा दाखला देते की समृद्धी होणे नेहमीच शांती आणते असं नाही, किंवा समृद्धी ज्यावेळेस आपली होते, आपली भरभराट ज्यावेळेस होते, त्यावेळेस ती नेहमीच फक्त शांतताच घेऊन येते असं नाही, तर कदाचित त्याद्वारे संघर्ष सुद्धा ही शांतता किंवा ही समृद्धी संघर्ष सुद्धा घेऊन येऊ शकते. कारण आपण वचनामध्ये पाहतो की देवामुळे, बिकॉज ऑफ गॉड, परमेश्वरामुळे अब्राम आणि लोट हे दोघही चुलत पुतणे कळप, गुरेढोरे आणि पाल किंवा तंबू यांच्यामध्ये याद्वारे इतके श्रीमंत झाले होते की ज्या देशात ते आता गेले होते तो देश किंवा ती जागा किंवा तो प्रदेश त्यांना एकत्र राहण्यासाठी परमिशन देत नव्हता किंवा तिथं ते एकत्र राहू शकत नव्हते. इतके मोठे ते वाढले होते आणि म्हणून त्यांच्या गुराख्यांमध्ये किंवा त्यांचे जे नोकर आहेत, जे सांभाळणारे जनावर, कॅटल जे काय सांभाळणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झालेले आपल्याला पाहावयास मिळतं. त्यांच्यामध्ये झगडा सुरू झालेला पाहायला मिळतं. इकडं आम्ही पाहतो की विश्वासक, एक मोठा अब्रामासारखा विश्वासक त्या ठिकाणी आहे, देवाला भिणारा विश्वासक त्या ठिकाणी आहे. आणि आम्ही पाहतो की त्याच्या संगती, या संगती असलेले लोक भांडणामध्ये गर्क आहेत. म्हणजे कितीही मोठा आध्यात्मिक गुरु असला, अध्यात्मामध्ये देवामध्ये चालत असला, पण जोपर्यंत त्याला मंडळी फॉलो करत नाही तोपर्यंत अशा प्रकारे झगडे त्या ग्रुपमध्ये, त्या कळपामध्ये होतात. आणि प्रियजनांनो, या कळपामध्ये इतका मोठा आध्यात्मिक गुरु असून सुद्धा, इतका मोठा स्पिरिच्युअल रोल मॉडेल त्या ठिकाणी असून सुद्धा यांच्यामध्ये भांडणे चालत होती. का? जगिक भौतिक गोष्टींच्या साठी. दॅट मीन्स पास्टर अब्राम कडून मंडळी काही शिकलेली नव्हती.
ते आज देखील इतक्या वर्ष अब्रामा संगती राहून, परमेश्वराला शरण गेलेल्या अब्रामा संगती राहून आज ते भांडत होते. आणि मग त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टी होत असल्यामुळे ते एकत्र राहू शकत नव्हते. आणि म्हणून त्यांची ही भौतिक समृद्धता त्यांच्यासाठी किंवा सर्वांच्यासाठी नातेसंबंधात ताण आणणारी ठरली होती. भौतिक जी समृद्धता आहे त्यामुळे या सर्वांच्यामुळे ताण तणाव निर्माण झालेला होता. आणि त्याचबरोबर अशा प्रकारची भौतिक समृद्धी आमच्या विश्वासकांच्या कुटुंबामध्ये सुद्धा ताण तणाव निर्माण करू शकते. या वचनामध्ये याच एका स्पष्टपणे गोष्टीवरती जोर देण्यात आलेला आहे. म्हणून पृथ्वीवरील लाभ किंवा पृथ्वीवरील समृद्धी आणि शांततापूर्ण सहवास यापैकी एकाची निवड आपल्याला करावी लागते. यापैकी फक्त एकाचीच निवड आपल्याला करावी लागते. अब्राम शांततामय जीवनाला प्राधान्य देऊन आणि लोट जो त्याचा पुतण्या होता त्याला जमिनीची किंवा त्या प्रदेशाची पहिली निवड करून देऊन जास्त काही मिळवण्यापेक्षा देवावर विश्वास दाखवून आपल्याला एक धडा शिकवून जातो. या अब्रामाच्या कृतीद्वारे, या अब्रामाच्या वागण्याद्वारे प्रथम प्राधान्य या भौतिक गोष्टीसाठी नाही, तर प्रथम प्राधान्य परमेश्वरासाठी, देवाच्या मार्गदर्शनासाठी. याद्वारे अब्राम आपला खूप मोठा विश्वासकांचा, तुमचा आणि माझा खूप मोठा रोल मॉडेल होऊन जातो आणि त्याद्वारे तो धडा शिकवतो. आज पण तो एक पास्टर किंवा एक पुढारी या नात्यानं, त्या कळपाचा पुढारी या नात्यानं त्यांच्या झगड्यामध्ये आणि त्यांच्या भौतिक गोष्टींच्या ज्या त्यांच्यामध्ये विलास निर्माण झालेला, अभिलाषा निर्माण झालेली होती, त्यामध्ये रस न घेता आपलं एक रोल मॉडेल सेट करतो. हॅलो पास्टर्स, जरी लोकांच्या मध्ये गोंधळाचं वातावरण असेल, कदाचित ते देवाच्या संगती न राहता भौतिक आणि जनिक गोष्टींमध्ये गुंतले असतील आणि ते जर भौतिक गोष्टींच्यासाठी झगडत असतील, तर पास्टरचा रोल महत्वाचा आहे, आध्यात्मिक पुढाऱ्याचा रोल महत्वाचा आहे की तो कोणत्या प्रकारे रोल मॉडेल सेट करत आहे आपल्या जीवनाद्वारे. अब्राम या ठिकाणी ताबडतोब त्यावरती विचार विनिमय करतो आणि देवसंगती चालण्यासाठी विचार करतो आणि या झगड्यातून दूर राहत प्रथम निवड जी आहे ते लोटाला देतो. या दोघांनाही खूप मोठमोठे आशीर्वाद मिळालेले होते, परंतु आशीर्वादामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो कदाचित, कधी कधी. हे सुद्धा आपल्याला या वचनातून शिकलं पाहिजे. देवाने अब्राम आणि लोट दोघांनाही आशीर्वाद दिलेला होता. अबंडंटली परमेश्वरानं त्यांना आशीर्वादित केलं होतं, परंतु त्यांची वाढती संपत्ती म्हणजे कळप, गुरेढोरे किंवा जे पालं आहेत किंवा तंबू आहेत किंवा टेंट आहेत, केवळ आनंदाचेच नव्हे तर तणावाचे कारण बनले होते. कारण ज्या जमिनीवर किंवा ज्या प्रदेशात आता ते होते, ती जमीन या दोघांनाही या त्यांच्या तणावामुळे, त्या लोकांच्या सर्व भांडणतंट्यामुळे त्या लोकांना आधार देऊ शकत नव्हती. म्हणजे आपल्याला मिळालेले आशीर्वाद आहेत ते कधी कधी आपल्या सर्वांच्या मध्ये ताणतणाव निर्माण करू शकतात. आम्ही जगामध्ये बऱ्याच गोष्टी पाहतो की संपत्तीमुळे किती मोठमोठे भांडण चालू आहेत, किती ताणतणाव निर्माण झालेले आहेत, किती मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत. काय मंडळी या नात्यानं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये ताणतणाव निर्माण झालेले आहेत का? जगिक गोष्टीमुळे, भौतिक गोष्टीमुळे. प्रियजनांनो, अब्राम इज द रोल मॉडेल फॉर यू. अब्राम हा रोल मॉडेल आहे की तो काय निवडतो. आणि परमेश्वराच्या या भक्तानं प्रथम निवड दिलेली आहे आणि स्वतःला देवासंगती चालण्याचं निवडलेलं आहे. अधिक मालमत्तेची इच्छा संघर्षाने फूट पाडू शकते. हे वचन आपल्याला दाखवते की अधिक मिळवणे किंवा हाव जी आहे ती नेहमीच
चांगली आहे असं नाही, ती नेहमीच चांगली नसते आणि त्याद्वारे आपली शांतता नष्ट होऊ शकते. प्रियजनांनो, परमेश्वर जनामध्ये येशू ख्रिस्त शांतता प्रस्थापित करण्यास आला. जगातल्या गोष्टीपासून दूर राहून आध्यात्मिक शांती, स्पिरिच्युअल शांती ज्या येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिळते, ती शांती प्रस्थापित करण्यासाठी तो आला. परंतु या वचनामध्ये आम्ही पाहतो की जर आम्ही मालमत्तेची आणि अधिक हाव धरली, या जगिक गोष्टीची, भौतिक गोष्टींची अधिक जर हाव धरली, तर आपल्याला या मालमत्तेच्या हाव असण्याद्वारे आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या अनेक नातेसंबंधांच्या मध्ये फूट पडू शकते. कदाचित दोस्ती मैत्री, कदाचित सहकामगार, कदाचित सर्व तुमचे नातेवाईक किंवा तुमचे कुटुंब, यापासून जर दूर राहायचं असेल तर प्रियजनांनो, आपल्याला प्रथम प्रार्थनेची आणि देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. या वचनामध्ये निवडीबद्दल आपण शिकत आहोत. निवड खूप महत्वाची होती. अब्राम विरुद्ध लोट किंवा अब्राम वर्सेस लोट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा जो उतारा आहे किंवा हे जे इलस्ट्रेशन आहे किंवा ही जी दाखला आहे, तो अशा प्रकारचे एक मॉडेल सेट करतो की लोट चांगल्या पाण्याने भरलेला मैदान, म्हणजे जो प्रदेश आहे तो म्हणजे आपण दृश्य दिसणारा प्रदेश, चांगला प्रदेश निवडतो, दिसणारे लाभ तो निवडतो. इथं त्याला चांगलं गुरढोरांच्यासाठी जमीन दिसत आहे, पाणी दिसत आहे. परंतु त्याचबरोबर आपला रोल मॉडेल जो अब्राम आहे, देवावर पुढे त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या त्याच्या देवाच्या तरतुदीसाठी देवावर विश्वास ठेवतो. काहीतरी मिळवण्यापेक्षा तो देवावर अधिक विसंबून राहतो आणि परमेश्वराची निवड करतो. वाव, प्रियजनांनो, मी बऱ्याच वेळेस सांगत आलेलो आहे की आत्तापुरता न विचार करता आपण भविष्यासाठी विचार केला पाहिजे. या वचनातील अब्रामाचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. अब्रामाच्या प्रतिसादाबद्दल खरंच मी बऱ्याच वेळेस विचार करतो. अब्रामाचा जो प्रतिसाद होता, द रिस्पॉन्स ऑफ अब्राम, किती महत्वाचा आहे तो रिस्पॉन्स. तो लोटाला पहिली निवड देतो, ज्यामुळे मालमत्तेपेक्षा नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करण्याचे तो मॉडेल आपल्या समोर सेट करतो. प्रियजनांनो, त्याला माहित होतं की मालमत्ता, भौतिक गोष्ट याच्यापेक्षा माझं नातं खूप महत्वाचं आहे, माझा पुतण्या खूप महत्वाचा आहे. या सर्व मालमत्तेच्या अगोदर, या सर्व दिसणाऱ्या भौतिक गोष्टींच्या अगोदर हा पुतण्या मला देवानं दिलेला आहे. प्रियजनांनो, आमच्या जीवनाचा मी विचार करतो की या सगळ्या गोष्टी मिळण्याच्या अगोदर हे नाते संबंध देवानं प्रस्थापित केलेले आहे. हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझी बहीण आहे, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहे. प्रियजनांनो, किती महत्वाची गोष्ट आहे. अब्राम एक रोल मॉडेल सेट करतो. अब्राम म्हणतो की मला मालमत्तेपेक्षा नातेसंबंध फक्त केंद्रित केले पाहिजे. आणि मग त्याचे हे वागणे त्यांच्यामध्ये सुरू झालेल्या भांडणाच्या अगदी उलट होतं. लोक इकडे भांडत आहेत, लोक इकडं विचार करत आहेत की कधी मला तो प्रदेश मिळेल, कधी मी माझी जनावरांची वाढ तिथं करेन, कधी माझी मालमत्ता वाढवेल, कधी मी मोठा होईल, कधी श्रीमंत होईल, कधी मी या आत्ताच्या स्थितीपेक्षा श्रीमंतीमध्ये वाढ करेन. परंतु त्याचबरोबर ज्यानं या सर्वांना या देशामध्ये आणलं होतं, तो मात्र एक रोल मॉडेल होतो आणि तो या सर्वांच्या विरोध वागतो आणि देवाकडे प्रथम जातो. जेव्हा आशीर्वाद ओसांडून वाहतात ना, तेव्हा आपण या लोभाद्वारे फूट पडण्यापासून किंवा फूट पाडण्यापासून सावध राहिलं पाहिजे. सांसारिक सुखसोयींच्या अंतहीन मागे लागण्यापेक्षा शांती आणि विश्वासाची निवड केली पाहिजे. या ठिकाणी अब्रामाने हेच रोल मॉडेल सेट केलेलं आहे आजच्या आम्हा सर्व विश्वासकांच्यासाठी. प्रियजनांनो, अब्रामाने लोटाला पहिली संधी देऊन प्रत्येक विश्वासकासमोर एक मॉडेल ठेवलेलं आहे की काय आपण जगिक गोष्टीपेक्षा आध्यात्मिक गोष्टीमध्ये परमेश्वराच्या मार्गदर्शनावर
भरवसा ठेवतो काय? देव बाप या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. उद्या देखील दुसरा संदेश, वेगवेगळे संदेश, वेगवेगळे अध्याय आपण पाहणार आहोत. उद्याच्या संदेशामध्ये याच अध्यायावरती तिसरा संदेश मी अपलोड करेन. कृपा करून पहा. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. माझे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि बायबल स्टडी आपण एकत्र करूया. धन्यवाद.